नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या चोरीमध्ये आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आलं यश, मुद्देमाल जप्त। नागलवाडी येथील मातंग समाजामधील महिलेवरती अमानुष अत्याचार करून झाला होता खून, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निदर्शने। कोथरूडचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा आंदोलनाला म्हटलंय स्टंट, याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये अभिनव स्टंट आंदोलन। आणि सकल मराठा समाजाच्या वतीने राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य मार्गावरती चक्का जाम आंदोलन। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अल्पावधीमध्ये जनतेचा विश्वास प्राप्त ठरलेली सी 24 तास राज्यस्तरीय मराठी वृत्तवाहिनी 15 ऑगस्ट रोजी 4था वर्धापन दिन साजरा करीत आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझा व आणि राहुरी पाथडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तमाम नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य आणि कर्मचारी वृंद अकोले। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामपंचायत जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे, सरपंच माननीय सौ राजश्री अमर भोसले, उपसरपंच माननीय सौ मनीषा नवनाथ भोसले, ग्रामसेवक श्री सोमनाथ शंकर थोरात, ग्रामपंचायत सदस्य सौ सुवर्णा संतोष सोनवणे, सौ कमल कुंडलिक खोमने, सौ रुक्मिणी नारायण भोसले, श्री अमर शांताराम भोसले, सौ सुवर्णा अंकुश महानवर, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि कर्मचारी सेवक वर्ग जोगवडी। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अहमदनगर शहराची एक वेगळी ओळख आपल्या सामाजिक आणि राजकीय कामांमधून निर्माण करणारे शिवसेना युवासेना शहर प्रमुख माननीय श्री हर्षवर्धन भाऊ कोतकर आणि समस्त केडगाव शिवसेना। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 7 ऑगस्ट रोजी राहुरी शहरामध्ये भर दिवसात धाडसी चोरी झाली होती। यामध्ये डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांच्या घरामधनं 30 ते 35 तोळे सोनं चोरट्यांनी लंपास केलं होतं। दरम्यान पोलीस आणि नगरच्या एलसीबी पथकानं मोठ्या शिताफीनं सापळा रचून 2 दिवसात 4 भामट्यांना पकडून गजाआड केलाय आणि मुद्देमाल देखील जप्त केलाय। राहुरी ते 7 ऑगस्ट रोजी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांच्या घराचं कुलूप तोडून सुमारे 8 लाख रुपयांच्या सोन्यावरती डल्ला मारणाऱ्या 4 भामट्यांना नगर येथील एलसीबीच्या पथकानं अवघ्या 2 दिवसांमध्ये पकडून गजाआड केलाय, तर एक जण पळून जाण्यामध्ये यशस्वी झालाय। 7 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 ते 3 वाजेच्या दरम्यान राहुरी शहरामधील शेटे इस्टेट परिसरामधील यशवंत कॉम्प्लेक्स मधील डॉक्टर प्रवीण राधाजी क्षीरसागर यांच्या फ्लॅट नंबर 4 मध्ये काही अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला। घरामध्ये सामानाची आणि कपाटाची उचकापाच करून कपाटामधील 7,80,000 रुपये किमतीचे सुमारे 30 ते 35 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन हे चोरटे पसार झाले होते। राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्या परिसरामधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदर आरोपी दिसून आले होते। त्यानुसार शिळीमकर यांनी तपासाची चक्र फिरवली होती।
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक फौजदार सोनेबापू नाणेकर, हवालदार विष्णू घोडेचोर, रवींद्र कर्डिले, सचिन मिरपगार, मनोज गोसावी, राजकुमार मेठेकर, विजय ठोंबरे, योगेश गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवा काळे, संभाजी कोतकर, दीपक शिंदे, रवी सोनटक्के आदींच्या पथकानं 9 ऑगस्ट रोजीच्या पहाटे 3 वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील शनी-शिंगणापूर फाटा इथे सापळा लावला। त्यावेळी हुंडाई कंपनीचं एक 4चाकी वाहन अडवण्यात आलं। त्यामध्ये इरफान इर्शद कुरेशी, इनाम मेहमूद कुरेशी हे दोघेही राहणार जिल्हा हाकुड आणि अस्लीम वसरुद्दीन मरिक, इर्शाद अब्दुल रहीम झोजा हे तिघे राहणार जिल्हा सिकंदराबाद या 4 जणांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। तर नदीम उर्फ बंटी कुरेशी हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झालाय। या घटनेमधील सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशमधील असून त्यांच्या ताब्यामधनं 4चाकी वाहनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दिनांक 7 ऑगस्ट रोजी राहुरी शहरातील डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून काही अज्ञात चोरट्यांनी सुमारे 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते। या घटनेला 24 तास उलटताच नगर येथील LCBच्या पथकाने 24 तासाच्या आत सदर आरोपींना गजाआड केले आहे। या घटनेमध्ये एकूण 5 आरोपी असून 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर 1 आरोपी फरार आहे। आरोपींना राहुरी न्यायालयात हजर करण्यास रवानगी केली आहे। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर हे करीत आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, 24 तास, राहुरी। 9 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र आंदोलने करून बंद पाळण्यात येतोय। सांगलीमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आलाय। जिल्ह्यामधील अनेक तालुक्यात रोडवरती मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको करण्यात आलाय। रस्त्यावरती टायर पेटवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर इथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सांगली जिल्ह्यामधील अनेक तालुक्यात रोडवरती मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी रस्त्यावरती टायर पेटवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। तर सांगलीमधील दुकाने देखील कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत। आंदोलकांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे। यावेळी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्यात। तसेच सांगली कोल्हापूर अंकली जवळील रस्त्यावरती टायर पेटवून हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता। यावेळी अनेक मराठा बांधवांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय। आज या ठिकाणी आम्ही बुधगावातील मराठी समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करून संपूर्णपणे 100% गाव बंद केलेला आहे आणि आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहे। हे आंदोलन दिलेलं आहे। मराठा समाजाच्या मागण्या गेल्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत, त्याच्यावर कुठलाही निर्णय शासन घेत नाही। मराठा समाजानं 57 मोर्चे काढले, लाखोंचे मोर्चे काढले, परंतु अद्याप कुठलीही मागणी मान्य झालेली नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे। बुधगाव आणि परिसरातले सगळे मराठा समाजाचे लोक या ठिकाणी रस्ता उतरलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही, एवढं आम्ही या ठिकाणी सरकारला जाहीरपणाने सांगू इच्छितो। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या आज 3 दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे। आज 3रा दिवस आहे हे आंदोलनाचा आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा बंदची आम्ही हाक दिली होती, त्यानुसार आज सांगलीसह 10 तालुक्यामध्ये कडकडीत बंद आहे। त्याचबरोबर लक्ष्मी फाटा, मिरज पंढरपूर रस्ता, कुमटे फाटा, शिरडोन फाटा या ठिकाणी, इस्लामपूर फाटा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र चक्काजाम आहे आणि सांगलीसह 10 तालुक्यामध्ये आणि जवळजवळ 700 गावं आज बंद झालेली आहेत। म्हणजे जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त असा कडकडीत बंद मराठा समाजाने तर पाळलेला आहेच, पण त्याचबरोबर सगळ्या समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। सगळे व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिक यांनी या बंदला सहकार्य केलं सांगली जिल्ह्यातल्या, त्यामुळे त्यांचंही आम्ही आभार मानतो। त्याबरोबरच सगळ्या समाज बांधवांनी या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचंही आम्ही आभार मानतो। पण 100% बंद यशस्वी झालेला आहे, कडकडीत बंद आहे, कुठेही कोणताही व्यवसाय सुरू नाही। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य त्या मोर्चानं संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिलेली आहे।
तर त्या अनुषंगानं सांगली मराठा क्रांती मोर्चानं सांगली जिल्ह्यात बंदची हाक दिलेली आहे आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे ह्या बंदमध्ये सहभागी घेऊन यात सहभाग झालेले आहेत. कारण मराठा समाजावर जो आत्तापर्यंत शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या जो अन्याय झालेला आहे, त्या अन्यायापोटी लोक आज रस्त्यावर स्वतःहून उतरलेले आहेत किंवा स्वतःहून बंद पाळलेला आहे. त्यासाठी आम्ही सर्व आमच्या समाज बांधवांचा आम्ही आभार मानतो. परंतु या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. कारण या सांगली जिल्ह्यात नेट सेवा ही बंद करण्यात आलेली आहे. कारण सरकारनं घाबरून ही नेट सेवा बंद केलेली आहे. आम्ही काल आश्वासन दिलं होतं की आमच्या हातून किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून काही अनुचित प्रकार घडणार नाही. तरी या सरकारनं घाबरून हे नेट सेवा बंद केलेली आहे. परंतु आमच्या दृष्टीनं ते एक फायद्याची गोष्ट झाली की प्रत्येक घरात विचारायला लागलेत की बाबा नेट का बंद आहे. तर आज संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी बंद असल्यामुळं हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया या लागलेली आहे. त्यामुळं आम्ही ह्या बंद ठेवून आम्ही या सरकारचा निषेध करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या अनुषंगानं आंदोलनं आज चक्काजाम किंवा हे आंदोलन चालू आहे. त्या अनुषंगानं संभाव्य ठिकाण म्हणून लक्ष्मी फाटा या ठिकाणी सांगली जिल्ह्याने प्रॉपर बंदोबस्त नियोजन केलेला आहे. या ठिकाणी एक DYSP, 4 अधिकारी आणि एकूण 75 कर्मचारी असा स्टाफ डेपो डिप्लॉय केलेला आहे. यापूर्वीच काल सर्व संघटनांच्या लोकांची भेटिंग घेऊन त्यांना योग्य त्या कायदेशीर मार्गाने दाद मागण्याची सूचना दिल्या आहेत. तरी पण काही कुठला प्रकार घडू नये कायदा व्यवस्थेचा त्या अनुषंगानं बंदोबस्त नियोजित केलेला आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुणे महानगरपालिकेकडून बाणेर बालेवाडी भागामध्ये नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाहीये. त्यामुळे या भागामधील सुरू असलेल्या बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला तसेच भोगवटा पत्र देखील देऊ नये अशी माहिती भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेकडून बाणेर बालेवाडी भागामधील नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाहीये. त्यामुळे या भागामधील सुरू असलेल्या बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला तसेच भोगवटा पत्रही देऊ नये अशी मागणी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. तसेच बॅनर बालेवाडीच्या पाणी प्रश्नी पुन्हा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. बाणेर बालेवाडी परिसरामधील काही भागांमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे आपण पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलाय. स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या या भागामधील बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीमध्ये त्यामुळे भर पडणार आहे. तसेच सत्ताधारी भाजपचीही त्यामुळे कोंडी होणार आहे. बघूया त्यांनी नेमकी काय मागणी केली आहे. 2015 मध्ये मी बाणेर बालेवाडीच्या पाणी प्रश्नाबाबत आंदोलन मोर्चे केले होते. त्यानंतरही काय पुणे महानगरपालिका विषयाची दखल घेत नव्हती पाणी प्रश्नाची. तेव्हा मी कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली उच्च न्यायालयामध्ये. त्याच्यामध्ये जवळपास 250 भागातल्या आमच्या 250 सोसायट्यांनी मला त्याबद्दल सहभाग दाखवला होता. त्याच्यामध्ये सर्व लेखाजोखा मांडलं होतं की कोणत्या सोसायटीचा टँकरवरती किती रुपये खर्च होते. तर वर्षाला करोडो रुपये आमच्या भागातल्या नागरिकांचे पैसे खर्च होत होते विनाकारण महानगरपालिकेने केवळ पाणी पुरवठा न केल्यामुळे. तेव्हा उच्च न्यायालयाने माझ्या जनहित याचिकेची दखल घेऊन बाणेर बालेवाडीच्या पाणी प्रश्नाबाबत एक आदेश दिला होता. त्या आदेशामध्ये असा उल्लेख केला की जोपर्यंत बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथील नवीन बांधकामांना भोगवटा पत्र व कंप्लिशन सर्टिफिकेट देऊ नये. या आदेशाचा चांगला परिणाम झाला. जवळपास 6 ते 8 महिने या परिसरामध्ये नवीन बांधकामाला परवानगी मिळाली नाही. याचा दबाव प्रशासनावरती आला. तेव्हा माननीय आयुक्त असतील, तत्कालीन सिटी इंजिनियर असतील, आमचे सभागृह नेते असतील, सर्वांनी मला प्रशासनास महानगरपालिकेत सहकार्य करण्याची विनंती केली. मी पण एक सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी मला शब्द दिला की बाणेरवाडीचा पाणी प्रश्न आम्ही सोडवतो, तुम्ही थोडं सकारात्मक पाऊल ठेवा. तेव्हा मी उच्च न्यायालयामध्ये या मान्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून महानगरपालिकेत सहकार्य केलं. कालांतराने मला पण त्याचा चांगला अनुभव आला. काही दिवसांनी अनेक सोसायट्यांनी मला पाणी प्रश्न सुटला म्हणून मला अभिनंदनपत्र, शुभेच्छापत्र पण दिले. पण गेल्या 6 महिन्यापासून बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न पुन्हा नव्या लोकांना सतवत आहे. रोज अनेक नागरिक मला फोन करत आहे. त्यावर मी मुख्य अधिकारी पाणी पुरवठ्याचे विजय कुलकर्णी व संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या करत आहे गेल्या 6 महिन्यापासून. पण त्याची कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेतली जात नाही. म्हणजे पाण्याचा तुटवडा नाही आहे, पाणी प्रश्न नाही. आज खूप पाणी आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला काय अडचण नाही, उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी होते.
पण या भागामध्ये पाण्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, पाण्याचं जे वाटप आहे, ती प्रशासनाची यंत्रणा खूप चुकीची आहे. म्हणून मी प्रशासनावरती नाराज आहे आणि ज्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या यामध्ये दोषी आढळतील त्यांना या ठिकाणी गंभीर कारवाई त्यांच्यावरती केली पाहिजे. आणि जर माझा पाणी प्रश्नाबाबत जर प्रशासनाने महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली नाही तर मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या कोर्टामध्ये जाऊन या बाणेरवाडीच्या प्रश्नाबाबत आवाज उठवणार आणि पुन्हा एकदा बांधकाम थांबली तरी काय हरकत नाही असा माझा पवित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाणेरवाडीचा पाणी प्रश्न प्रशासनाने महानगरपालिकेने सोडवा अशी माझी त्यांच्याजवळ विनंती आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कामगार तलाठी कार्यालय, राहुरी बुद्रुक, श्री क्षीरसागर भाऊसाहेब, कामगार तलाठी. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या तसेच प्रेक्षकांना महामार्ग पोलीस केंद्र तिसगाव यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. 4चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करा. वाहन चालवताना रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करावीत. त्यामुळे लायसन्स तसेच वाहनांचे कागदपत्र सोबत बाळगावेत. किरकस आवाजाचे हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये. दारू आणि अंमली पदार्थांच्या नशेमध्ये वाहन चालवू नये. वाहन चालवत असताना मोबाईल फोनचा वापर करू नये. शुभेच्छुक श्री मुकेश बडे, श्री नितीन कांदे, श्री कुमार कराड, श्री शेषराव गोल्हार, श्री प्रमोद जरे, श्री संभाजी आंधळे, श्री रमेश दरेकर, श्री रंगनाथ नरसाळे, श्री कोकाटे, श्री कासार. तसेच पोलीस मदत केंद्र, महामार्ग पोलीस तिसगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर आणि कर्मचारी वृंद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री दिलीप दादाराम नाळे, सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुळा प्रवरा ॲग्रोटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संस्थेची कार्य आणि उद्देश: शेतीसाठी लागणारे सर्व अवजारं शासकीय सवलतीमध्ये उपलब्ध करून देणं, कमी खर्चामध्ये शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, तसेच उत्पादित झालेल्या शेतीमालाला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करणं, शेतकरी गटाच्या माध्यमामधनं बीजोत्पादन कार्यक्रम राबवणं, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला मार्गदर्शन आणि चालना देणं, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले फळं, भाजीपाला, कडधान्य आणि इतर सर्व शेतमाल शेतकऱ्यांकडनं खरेदी करणं, त्यासाठी खरेदी केंद्र उघडणं, शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेल्या मालाची प्रक्रिया, प्रतवारी आणि पॅकिंग करणं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त आणि स्पर्धात्मक दर देणं, शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवणं, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची प्रक्रिया करणं आणि त्यांची निर्यात करणं. ठिकाण: ऑफिस, शॉप नंबर 2, श्रद्धा बिल्डिंग, गोकुळ कॉलनी, कॉलेज रोड, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक
माननीय श्री प्रकाश भुजाडी, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक, राहुरी नगर परिषद, संचालक जोगेश्वरी आखाडा, विविध कार्यकारी सेवा सोसायटी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील मातंग समाजामधील महिलेवरती अमानुष अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील मौजे नागलवाडी येथील मातंग समाजामधील महिलेवरती अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस या घटनेचा योग्य तपास करत नाहीये, त्यामुळे घटनेची चौकशी CID मार्फत करण्यात यावी. तसेच पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. घटना होऊन खूप दिवस उलटलेत, मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाहीये. त्यामुळे आरोपी अटक करून त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 7 दिवसामध्ये जर योग्य तपास झाला नाही तर राज्यभर आंदोलन पेटवणार असं यावेळी सांगण्यात आलंय. त्यांच्यावर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराला वाचा फुटण्यासाठी या ठिकाणी आम्ही मातंग समाजाचे सर्वजण या ठिकाणी कलेक्टर कचेऱ्यांना कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊन आलेलो आहोत. जे आमच्या मागण्या अशा आहेत, जो आरोपी आहे त्या आरोपीची नार्को टेस्ट करून त्याचे संबंधित गुन्ह्याची चौकशी करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, परत ॲट्रॅसिटीचा गुन्हा त्याच्यावर लादला जावा, अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांपुढे या ठिकाणी मांडलेल्या आहेत. शक्ती सेनेच्या वतीने आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी आमची लवजी शक्ती सेनेच्या वतीने व संबंधित नातेवाईकांच्या मदतीने लवजी शक्ती सेनेच्या वतीने संबंधित आरोपी बाळू बांदल व त्याचे सह आरोपी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची लवजी शक्ती सेनेची मागणी. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका येणारे आम्ही या 16 तारखेच्या मोर्चामधून यांना उद्रेक दाखवणार आहोत त्याला महाराष्ट्र शासनाला. तरी आम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये 7 दिवसानंतर जर आमची भूमिका जर यांनी मान्य नाही केली आम्ही महाराष्ट्र राज्यामधून उग्र आंदोलन छेडणार आहोत लवजी शक्ती सेनेच्या वतीने. कर्जत तालुक्यात नागलवाडी छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये जो बलात्कार हा झालेला आहे त्या बलात्काराला मंखाताईचा बळी गेलेला आहे आणि ज्यांनी ह्या मंखाताईवर बलात्कार केलेला आहे त्याला शासनाने जास्तीत जास्त फाशीची शिक्षा द्यावा आणि महिलांना न्याय द्यावा. आणि जर महिलांना जर नाही न्याय दिला तर महिला घराच्या बाहेर आणि ह्याच्याप्रमाणे सरकारी कामाला सुद्धा महिला मोर येणार नाही. तर ही शासनाने काळजी घ्यावी आणि महिलांना माझी एवढीच विनंती आहे शासनाला की महिलांना न्याय द्यावा. महिलांना नाही न्याय दिला तर महिला रोडवर उतरतील, थोडी दक्षता घ्यावी. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. राऊर तालुक्यातील तहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान आयोजित श्री पांडुरंग महोत्सवाला सोमवारी मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलंय. अनेक ठिकाणांच्या दिंड्या तहाराबादमध्ये आता दाखल झाल्यात. हरिनामाचा गंध लेऊनी, हरिनामाचा गंध लेऊनी, दिंडी चालली धुंद होऊनी, दिंडी चालली धुंद होऊनी. विठ्ठल नाम, मुखे विठ्ठल विठ्ठल नाम, विठ्ठल 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 विठ्ठल, मुखे विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल नाम मुखे विठ्ठल विठ्ठल नाम हृदय मंदिरी घनश्याम हृदय मंदिरी घनश्याम तुळशी अबीर सुगंध घेऊनी तुळशी अबीर सुगंध घेऊनी दिंडी चालली धुंद होऊनी दिंडी चालली धुंद होऊनी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान आयोजित श्री पांडुरंग महोत्सवाला सोमवारी मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरचा यात्रा उत्सव संपल्यानंतर साक्षात पांडुरंग महिपती महाराजांच्या भेटीला येतो अशी आख्यायिका आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपूर इथे पायी गेलेल्या दिंडी पालखीचे आगमन ताहराबाद इथे झाल्यानंतर ताहराबाद इथे यात्रा उत्सवाला सुरुवात होते. राहुरीपासून पश्चिमेला सुमारे 21 किलोमीटर अंतरावरती डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेल्या ताहराबाद इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव होतो. राहुरी तालुक्यासह जिल्ह्यामधनं ठिकठिकाणच्या दिंड्यांचं आगमन इथे होतं. हलवायांसह खेळणी तसेच विविध वस्तूंची दुकानं, रहाटपाळणी, विविध करमणुकीचे खेळ यांची इथे रेलचेल असते. सोमवारी आणि मंगळवारी पायी दिंडी आणि पालख्यांचे उत्साहात इथे आगमन झाल्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांच्यासह विश्वस्तांनी त्याचं स्वागत केलंय. बुधवारी हरिभक्त पारायण नाना महाराज गागरे यांनी दुपारी तर हरिभक्त पारायण एकनाथ महाराज चत्तर यांनी रात्री हरिकीर्तनची सेवा दिली आहे. दरम्यान भाविकांनी यावेळी यात्रेस मोठी गर्दी केली. गणपतराव हरगे ह्या कार्यक्रमाला अगदी झोकून घेतात आणि हा इथला जो कार्यक्रम आहे तो इतक्या उत्कृष्ट प्रकारे त्याची म्हणजे त्याची इतकं उत्कृष्ट प्रकारे त्यांची चांगलं कामगिरी करतात. सर्व संत महंतांची सेवा करतात. सर्व संत महंतांची अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवतात. अनेक सेवा ही भावना त्यांच्याकडे आहे आणि ते पायीवारीला दरवर्षी पंढरपूरला जातात. पायीवारीची दिंडी ही फार मोठी असली दिंडी पायीवारी इथून महिपती महाराजांची थेट पंढरपूरला लोक जातात आणि त्या दिंडीमध्ये पावन होतात आणि दिंडीचं सगळं नेतृत्व हे गणपत पाटील हरजी पाटील यांच्याकडे असतं आणि त्या संतांची खूप छान प्रकारे सेवा करतात. अनेक प्रकारचे उत्सव इथं उत्कृष्ट प्रकारे करतात. असे ही संतांची मानजाळी असलेलं संत क्षेत्र ताहराबाद आणि महिपती महाराजांचं वास्तव्य असलेलं गाव आहे. मनोज थाळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सकल मराठा समाज आंबेगाव तालुका आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक हायवे या मुख्य रस्त्यावरती ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. तर मंचर शहरामधनं समाजाच्या वतीनं रॅली काढून आंदोलन करण्यात आलंय. मोठ्या संख्येनं मराठा समाज यामध्ये सहभागी झालाय. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गुरुवारी 9 ऑगस्ट रोजी आंबेगाव तालुक्यातील सगळ्याच गावांमधील मुख्य रस्त्यावरती ठिय्या आणि रास्ता रोको करण्यात आलाय. समन्वयकांकडून प्रशासनाला सांगण्यात आलं होतं, मात्र तरीही आंदोलनाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील अनुभव पाहता एसटी महामंडळानं सर्व एसटी बसेस यावेळी बंद ठेवल्यात. जिल्ह्यामधील दवाखाने, मेडिकल्स, अत्यावश्यक सुविधा सोडता सर्व दुकाने, बाजार समिती बंद ठेवण्यात आले आहेत. तर महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी गुरुवारी राज्यभर आंदोलन करण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात देखील मोठं आंदोलन केलं गेलंय. शहरामध्ये सकाळी मुख्य चौकामध्ये रॅली काढण्यात आली. नंतर एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. नंतर पुणे नाशिक हायवे बाजार समिती इथे रास्ता रोको करण्यात आला.
यानंतर मंचर येथील मुख्य शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलकांनी सभा घेत सरकारचा जाहीर निषेध करत आरक्षणाची मागणी केली आहे। यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत संपूर्ण शहरामध्ये रॅली काढली। आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्र आला होता। दरम्यान या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। 2 वर्षामध्ये तुम्ही अनुभवलंय, महाराष्ट्रातल्या तमाम मराठा भावंडांनी 58 मोर्चे काढले। मराठा समाजाच्या सुसंस्कृततेचं आणि एकतेचं दर्शन तमाम विश्वाला घडवलं। मराठा समाज त्याच्या शांतीमध्ये सुद्धा क्रांती आहे हे 58 लाखोंच्या मोर्चांनी जगाला दाखवून दिलं। या मोर्चाची सुरुवात आणि मराठा आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न या विषयावर आमच्या वसंताने तुमच्या समोर निवेदन केलं खरं, परंतु बांधवांनो गेल्या 30-31 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न राजदरबारी पडून आहे। याच्यावर सुद्धा तुम्हाला थोडंसं नीटसं माहीत व्हायला हवं। मराठा आरक्षण किंवा आरक्षण म्हणजे नेमकं काय? आम्ही आमच्या इतर भावंडांच्या किंवा इतर समाजांच्या बाबत कारण आमच्या मनामध्ये आरक्षणावरून तेढ निर्माण करून ठेवलेली आहे। माझी आपल्या साऱ्यांना विनंती आहे, सारे समाज आमची लहान भावंड आहेत आणि मराठा समाज या सर्व समाजांचं मोठं भावंड आहे। या मोठ्या भावंडांना लहान भावंडांसाठी आजपर्यंत खस्ता सोसल्या, साऱ्यांना बरोबरीत घेण्याचा प्रयत्न केला। त्या भावंडांच्या विरुद्ध आमच्या मनात कसल्याही प्रकारची कटुता नाही। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास, वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक व्यंकटेश इंटिरियर हाऊस, स्टील, सिमेंट, प्लायवूड, हार्डवेअर, सॅनिटरी, प्लंबिंग, फिटिंग, लॅमिनेट डिस्प्ले। प्रोप्रायटर प्रतीक रावसाहेब चाचा तनपुरे। मोबाईल नंबर 9150 16 16 16। ठिकाण कॉलेज रोड, गोकुळ कॉलनी, डॉक्टर ढूस हॉस्पिटल शेजारी, राहुरी, जिल्हा अहमदनगर। सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास, वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय रावसाहेब राघोजी पाटील तनपुरे, संचालक मुळा प्रवरा इलेक्ट्रिक कोऑपरेटिव्ह सोसायटी, माजी उपनगराध्यक्ष राहुरी नगर परिषद राहुरी। माननीय अक्षय रावसाहेब पाटील तनपुरे, नगरसेवक राहुरी नगर परिषद राहुरी। माननीय ऋषिकेश रावसाहेब पाटील तनपुरे, युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राहुरी। तसेच माननीय RR पाटील तनपुरे मित्रमंडळ राहुरी तालुका। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास, वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीकृष्ण मिल्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड राहुरी, जुना कनगर रोड, उंडेवस्ती राहुरी। दर्जेदार दूध, दर्जेदार भाव, प्रतिदिन 10,000 लिटर संकलन, सकाळ संध्याकाळ ताजं दूध संकलन। दूध उत्पादकांचे पेमेंट दर 10 दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये वर्ग। पेमेंट दिनांक 5, 15 आणि 25। सुसज्ज आणि पारदर्शक प्रयोगशाळा। दूध उत्पादकांचे समाधान हीच आमची सेवा। प्रोप्रायटर श्री सचिन उंडे पाटील, अध्यक्ष श्रीकृष्ण मिल्क। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास, वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कैलासवासी सौ केशरबाई तनपुरे क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी। माननीय श्री बजरंग गंगाधर पाटील तनपुरे, चेअरमन। माननीय श्री रावसाहेब शंकर पाटील तनपुरे, व्हाईस चेअरमन।
माननीय श्री सागर सोमनाथ पाटील तनपुरे, माजी नगरसेवक राहुरी नगर परिषद राहुरी आणि जनरल मॅनेजर. मुदत ठेव व्याजदर 46 दिवस 9%, 91 दिवस 10%, 181 दिवस 11%, 366 दिवस 12% आणि 13 महिने 13%. ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा यांना 0.5% जास्त व्याजदर. उपलब्ध सुविधा DD, RTGS, NEFT, चेक क्लिअरिंग, SMS बँकिंग, सोने तारण. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. C24 तासचा 4था वर्धापन दिन सोहळा 15 ऑगस्टला त्या ठिकाणी पार पडत आहे. या C24 तासला सह्याद्री मल्टीस्टेटच्या वतीनं, माझ्या कपाळी परिवाराच्या वतीनं प्रथमतः तुमच्या कार्यास शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या 4 वर्षामध्ये भरभरून असं काम C24 तासच्या माध्यमातून आपल्या 13 जिल्ह्यामध्ये सध्या आपलं कार्यरत आहे, झालेलं आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम असेल किंवा काही सामाजिक त्या ठिकाणी प्रश्न असतील, यामध्ये निश्चित C24 तासनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि इथून पुढील काळामध्ये पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आपली वाहिनी संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी दिसावी, अशा प्रकारची शुभेच्छा सह्याद्री मल्टीस्टेटच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं मी या C24 तासला देतो. यातून निश्चितप्रमाणे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतील किंवा आमच्या सहकारी चळवळीतले प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी संपादक सन्मान्य जावरे सर, त्याचप्रमाणे अनिलजी जाधव व त्यांच्या सर्व टीमनी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. इथून पुढील काळातही त्यांनी त्या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्याची भूमिका कायमस्वरूपात ठेवावी, विनंती चळवळीच्या वतीनं या निमित्तानं C24 तासला करतो. आणि पुन्हा एकदा सह्याद्री मल्टीस्टेटच्या वतीनं, माझ्या कपाळे परिवाराच्या वतीनं या C24 तासला शुभेच्छा देतो. सर्व तुमच्या कर्मचारी टीमलाही त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांनाही तुमच्या C24 तासच्या धन्यवाद देतो. इथून पुढील काळात अशीच भरभराट आपली व्हावी हीच साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुण्यामध्ये स्टंट आंदोलन करण्यात आलंय. पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. त्याला कोथरूड येथील आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्टंट असं म्हटलं. याच्या विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय असं मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुण्यामध्ये स्टंट आंदोलन करण्यात आलंय. पुण्यामधील कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या घरासमोर होणाऱ्या ठिय्या आंदोलनास स्टंट असं संबोधलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये अभिनव स्टंट आंदोलन करण्यात आलंय. आमचे प्रश्न सभागृहामध्ये मांडावे म्हणून आम्ही आंदोलन करतो आहोत. मात्र अतिशिक्षित सुसंस्कृत असलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आमच्या आंदोलनाला स्टंट म्हटलंय. मात्र आंदोलन आणि स्टंट यांच्यामध्ये काय फरक आहे हे सांगण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय असं यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सकल मराठा समाज पुणेच्या वतीने पुणे शहरात आंदोलन झालं, परंतु आंदोलन होत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास नको आणि आमचे प्रश्न हे खासदार आमदारांनी त्या ठिकाणी संसद आणि विधानसभेत विचारावे अशी आमची माफक इच्छा होती. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आमदार आणि खासदारांच्या घरी ठिय्या आंदोलन चालू केलं. हे ठिय्याचं आंदोलन चालू करताना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही ठिय्या आंदोलन केलं. त्यांनी सकारात्मक पद्धतीने ते ठिय्या आंदोलनाचं आमचं निवेदन त्या ठिकाणी स्वीकारलं, समजून घेतलं आणि आमची भूमिका विधानसभेमध्ये मांडू असं आश्वासन दिलं.
दुसऱ्या दिवशीचं आंदोलन हे आदरणीय मुक्ताताई टिळक आपले महापौर मेधाताई कुलकर्णी यांच्या घरासमोर करण्याचं नियोजित केलं होतं, परंतु आदल्या दिवशी मेधाताई कुलकर्णी यांनी मराठा आंदोलकांना स्टंटबाजी असं म्हणलेलं आहे. अतिशय असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. स्वतः प्राध्यापक, अतिशिक्षित, अतिउच्चित, सुसंस्कृत अशा लोकप्रतिनिधींकडून मराठा समाजाची अशी या त्यांनी थट्टा केलेली आहे. त्या दिवशी त्यांच्या घरी आम्ही आंदोलन करायला गेला असताना त्यांच्या मुलांनी आमच्या महिलांविषयी अत्यंत खालच्या प्रकारचं निंदनीय असं वक्तव्य केलं, तरी मराठा समाजाने त्या ठिकाणी संयम राखलेला आणि तो संयम पुढे राखेल. परंतु या जबाबदार लोकप्रतिनिधींना ठिय्या आंदोलन काय आणि स्टंट काय ह्यातील फरक कळावा म्हणून या ठिकाणी सकल मराठा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज स्टंट काय असतो आणि एका साईडला आंदोलन काय असतं हे दाखवत आहेत. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्ह्यामध्ये बंद पाळण्यात आला. यामध्ये मोताळा शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच मराठा बांधव रस्त्यावरती उतरलेले होते, तर धनगर समाजाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावं या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गुरुवारी बुलढाणा जिल्हा बंदला सुरुवात झाली आहे. प्रमुख रस्त्यावरती टायर पेटवून शहरामध्ये येणारे रस्ते बंद करण्यात आलेत, तर काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. या आंदोलनामध्ये तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच जिल्ह्यामधील बस सेवा थांबवण्यात आल्याचं चित्र दिसून आलंय. सकाळपासून एकही बस रस्त्यावरती धावली नाहीये. आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी रस्त्यावरती उतरले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकाळपासूनच मोताळा शहरामधील मराठा बांधव रस्त्यावरती उतरले आहेत. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह मोताळा तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. त्यावेळी धनगर समाजाच्या वतीनं सुद्धा पाठिंबा देण्यात आलाय. तर धनगर समाजाच्या वतीनं रस्त्यावरती मेंढ्या आणून सरकारचा निषेध करण्यात आलाय. मराठा समाजाच्या वतीनं ठिकठिकाणी रस्त्यावरती उतरून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय. काही ठिकाणी मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आलाय आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिवाजी मामणकर, सी24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री योगेश मुळीक, अध्यक्ष स्थायी समिती पुणे महानगरपालिका आणि माननीय श्री जगदीश मुळीक, आमदार. नमस्कार, मी योगेश तुकाराम मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा. आज अतिशय आनंद होतो की सी24 तास वृत्तवाहिनी आपला 4था वर्धापन दिन 15 ऑगस्टला साजरा करीत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये सी24 तासच्या वतीनं आज पुणे शहरामध्ये एक चांगला नावलौकिक केलेला आहे. त्यांच्या मी वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच 15 ऑगस्ट या दिनानिमित्त देखील आपल्या सर्व स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्व देशवासियांना, पुणेकरांना स्वातंत्र्य दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री किशोर मधुकर गोसावी, अध्यक्ष संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आणि सौ ज्योती किशोर गोसावी, नगरसेविका महानगरपालिका पुणे, सदस्या शहर सुधारणा समिती पुणे, माननीय उपाध्यक्षा महिला आणि बाल कल्याण समिती. नमस्कार, मी ज्योती किशोर गोसावी, प्रभाग 34B, सिंहगड रोडची नगरसेविका आणि आत्ता शहर सुधारणा समिती सदस्य आहे. सर्वप्रथम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. तसेच सी24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा.
अतिशय कमी कालावधीत C24 तास या वृत्तवाहिनीने अतिशय परखडपणे आपली मतं मांडून महाराष्ट्रभर ख्याती मिळवलेली आहे आणि अशाच प्रकारे त्यांचं कार्य उत्तरोत्तर चालत राहू याकरता मी एक लोकप्रतिनिधी म्हणून शुभेच्छा देते. हे जनतेचे प्रश्न आहेत किंवा महानगरपालिकेला येणाऱ्या अडचणी असू देत, नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी असू देत, या प्रत्येक प्रश्नाचं ते अतिशय विस्तृतपणे माहिती लोकांपर्यंत पोचवतात आणि त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तर आणि असंच तुमचं कार्य चालू राहू दे आणि येत्या काळात तुमची ख्याती अशीच महाराष्ट्रात नव्हे तर जगभर होऊ दे याकरता पुन्हा एकदा मी माझ्या संपूर्ण नागरिकांतर्फे, हिंगणे खुर्द सनसिटी या संपूर्ण नागरिकांतर्फे तुम्हाला 4थ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर, पुणे. शहरामध्ये विद्येचं माहेरघर असलेलं हे शहर आहे. पुरोगामी चळवळीचं हे शहर आहे. या शहरामध्ये 40 लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या पुण्यामध्ये C24 तासच्या वतीने गेले 4 वर्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लोकशाहीचा 4था स्तंभ असलेलं कार्य C24 तासच्या सर्व टीमच्या माध्यमातून होत आहे. आज 15 ऑगस्ट रोजी भारतामध्ये भारताचा 71वा हा स्वातंत्र्याचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. या निमित्ताने C24 तासच्या टीमचा 4था वर्धापनावा दिवस आहे. या वर्धापन दिवसाला मी माझ्या वतीने, पुणे महानगरपालिकेचा उपमहापौर म्हणून सर्व पुणेकरांच्या वतीने, माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने, संपूर्ण पुणेकरांचे नव्हे तर संपूर्ण जगामध्ये C24 तासचा चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना मी मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो व C24 तासच्या पुढील वाटचालीस देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री श्रीनाथ यशवंत भीमाले, सभागृह नेते, पुणे महानगरपालिका सदस्य, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, प्रदेश कार्यकारिणी संचालक, स्मार्ट सिटी पुणे. श्रीनाथ भीमाले, पुणे महानगरपालिका सभागृह नेता. C24 तासच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्टला मला वाटतं 4था वर्धापन दिन आहे. C24 तासला मला वाटतं ह्या पुणे शहरात नाही महाराष्ट्रात चांगली मागणी आहे आणि मला वाटतं खूप चांगलं काम त्यांचं आहे. मी पुणे महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी सावरनेता म्हणून त्यांनी आत्ता 4-5 महिन्यात अत्यंत चांगलं काम आणि त्यांचं मला वाटतं शहरातले विषय असतील, नगरसेवकांचे विषय असतील त्या संदर्भामध्ये आवाज उठवला आणि चांगले मला वाटतं प्रसिद्धी ह्या पुणे शहरात महाराष्ट्रात दिली. मला वाटतं 15 ऑगस्टला या 4था वर्धापनानिमित्त C24 तासला माझ्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. 9 ऑगस्ट रोजी नगर मनमाड राज्य मार्गावरील खंडोबा मंदिराच्या जवळ सर्वजण एकत्र जमले आणि चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी सत्यनारायण महापूजा घालून सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. शांततेमध्ये हे आंदोलन करण्याचे आवाहन करत इथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सकाळी 8 वाजता राहुरी शहरामधील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर मनमाड राज्य मार्गावरील खंडोबा मंदिराच्या जवळ सर्वजण एकत्र आले. या ठिकाणी ठिय्या आंदोलन 9 वाजता सुरू झाले. हजारोंच्या संख्येमध्ये मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी भर रस्त्यावरती ठाण मांडून बसले आहेत. इथे एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे हा आवाज कडाडून राज्यमार्गावरती चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. चक्काजाम आंदोलनस्थळी 10 वाजेच्या दरम्यान सत्यनारायण महापूजा करण्यात आली. शासनाला आणि मुख्यमंत्री यांना सद्बुद्धी येवो अशी मागणी सत्यनारायण महाराजांकडे यावेळी प्रार्थना करून करण्यात आली आहे.
तसेच यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम झालाय. गोंधळ घालत सरकारला सद्बुद्धी येवो यासाठी अंबाबाईच्या चरणी साकडं घालण्यात आलंय. गोंधळ रंगात आला तेव्हा एका बांधवाच्या नाट्यमयरित्या अंगामध्ये आलं आणि गोंधळी बुवांनी बोल भक्ता काय हवंय असं विचारलं तेव्हा लिंबू कापून इच्छा व्यक्त केली, आरक्षण हवंय देवा. आणि एकच जागर झाला. आरक्षणाच्या आणि सरकारच्या नावे गोंधळ जोरात सुरू झाला होता. तत्पूर्वी आरती सुरू असताना एक रुग्णवाहिका आणि चारचाकी वाहनामधनं रुग्णाला नेण्यात येत होतं. त्यावेळी सर्वांनी रस्त्यावरनं एकाच वेळी उठून वाट मोकळी करून दिली आहे. हा प्रसंग कौतुकास्पद होता. आंदोलनस्थळी आरक्षण मागणीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. राष्ट्रगीतानं मुख्य आंदोलन सुरू झालं. सर्वच मराठा बांधव रस्त्यावरती ठिय्या देत बसून राहिले. तालुक्यामध्ये आरक्षण मागणीसाठी एकाच वेळी कृषी विद्यापीठ गेट समोर, राहुरी कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर, चिंचोली फाटा, कोल्हार खुर्द सकाळी 9 वाजता नगर मनमाड राज्य मार्गावरती घोषणाबाजी देत सकल मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन सुरू झालं. यावेळी राज्य मार्गावरती सर्वत्र शुकशुकाट दिसून आलाय. राज्य आणि परराज्यामधील एकही वाहन इथे फिरकताना दिसून आलं नाहीये. तर तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट आणि लक्ष्मण भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवून वेळोवेळी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलंय. तालुक्यामध्ये कोल्हार, चिंचोली, राहुरी फॅक्टरी, राहुरी विद्यापीठ आणि राहुरी या ठिकाणी खंडोबा मंदिरासमोर असं विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. इतर ठिकाणचा प्रातिनिधिक स्वरूपाचा रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी मात्र अद्याप रास्ता रोको सुरू आहे. मिलिटरीची वाहनं, महिला ॲम्ब्युलन्स यासाठी आयोजकांनी रस्ता करून दिलेला आहे. पूर्णपणे पोलिसाला, प्रशासनाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार नाही. सगळीकडे शांतता, रस्ता रोको आणि असा आंदोलनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट दिनी आज सकाळपासून रस्ता रोको शांततेत चालू आहे. इतर 3 ठिकाणांचे रस्ता रोको आटपून आज या ठिकाणी राहुरीतील ज्ञानेश्वर उद्यानाच्या जवळ सकाळी 10 वाजल्यापासून शांततेच्या पद्धतीने सर्व मराठा समाज रस्ता रोको करून आंदोलन त्यांचं चालू आहे. तरी प्रशासनाच्या वतीने सर्व आंदोलकांना विनंती करण्यात येते की अशाच पद्धतीने शांततेत हे आंदोलन समाप्त करण्यात यावं. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या चोरीमध्ये आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आलंय यश, मुद्देमाल जप्त. नागलवाडी येथील मातंग समाजामधील महिलेवरती अमानुष अत्याचार करून झाला होता खून, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निदर्शने. कोथरूडचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा आंदोलनाला म्हटलंय स्टंट, याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये अभिनव स्टंट आंदोलन. आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य मार्गावरती चक्काजाम आंदोलन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.